हॅलो, मी स्नेहा. आज आपण बघणार आहे की महावितरण बिलमध्ये आपलं कोणतं नंबर आहे आणि आपल्याला कसं अपडेट करता येईल नंबर. चला तर आपण व्हिडिओ चालू करूया. आता आपल्याला जायचं आहे क्रोमवर गेल्यावर आपल्याला बिल ह्या लिंकवर जायचं आहे. मी लिंक तुम्हाला टाकून देईल डिस्क्रिप्शनमध्ये, ती ओपन होईल. वीज एक मध्ये क्लिक करायचं. क्लिक केल्यावर आपल्याकडं असं इंटरफेस तयार होईल. इथे आपला कन्झ्युमर नंबर टाकायचा, जो पण तुमचा कन्झ्युमर नंबर असेल त्याचा आपल्याला चेक करायचा आहे. तो कन्झ्युमर नंबर यामध्ये टाकून द्यायचा आहे. चला तर आपण टाकूया आपला कन्झ्युमर नंबर. आता आपण कॅप्चा फिल करू. जो पण तिथे कॅप्चा आहे तो फिल करायचा आहे आपल्याला. कॅप्चा फिल केल्यावर नंतर आपण माहिती नोंद करा यावर क्लिक करायचं आहे. मग माहिती नोंद क्लिक केल्यावर मी थोडं झूम करून दाखवते आहे. इथे मोबाईल नंबर रजिस्टर्ड अपडेट करा असं लिहिलेलं आहे. त्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. आपला आधीचा नंबर त्यावर दिसते आहे. हा वाला इंटरफेस ओपन झाल्यावर आपल्याला क्लोज करायचं आहे. मी थोडं टेक्स्ट ऑफ साईटवर येऊन जाते, क्लिअर नाही दिसत आहे. क्लोज करायचं आहे. इथे पण आपल्याला कन्झ्युमर नंबर टाकायचा आहे. इथे कन्झ्युमर नंबर टाकून घेऊया आपण. आणि आपल्या इलेक्ट्रिक बिलावर बिलिंग युनिट असतं आपल्या एरियाचं, तो बिलिंग युनिट यावर आपल्याला टाकायचं आहे. कन्झ्युमर नंबर टाकल्यावर आपण कन्झ्युमर नंबर टाकून घेऊ. इथे बिलिंग युनिट टाकून घेऊ. बिलावरच लिहून असतं आपल्या. बिलिंग युनिट टाकल्यावर सर्च करायचं आहे आपल्याला. सर्च केला थोडं आपण खाली येऊ. इथे मोबाईल नंबर अपडेट करा यावर क्लिक करायचं आहे. आणि इथे आपला मोबाईल नंबर टाकायचा आहे, जो आपला इन्स्टंट मोबाईल नंबर आहे, जो आपल्याला यावर रजिस्टर करायचा आहे तो. नंतर सेंड OTP यावर क्लिक करा. OTP येईल तो यामध्ये आपल्याला फिल करायचा आहे. OTP फिल करा की व्हेरीफाय OTP करा. बघू शकता मोबाईल आता रजिस्टर्ड होत आहे. आपण यावर मेल, आधार नंबर, पॅन नंबरसुद्धा आपण व्हेरीफाय करू शकतो. त्याची आपल्याला काही गरज आहे नाही, मोबाईल नंबरच करायचा आपण. तर आपण आता आय ॲग्री यावर क्लिक करू आणि कन्फर्म. ओके. आता आपला मोबाईल नंबर आपल्या बिलावर लिंक झालेला आहे. जेव्हा पण आपला जो इलेक्ट्रिक बिल आहे, जो आपला नेक्स्ट मंथला येईल, त्यामध्ये आपल्याला आपण जो मोबाईल नंबर लिंक केलेला आहे, त्यावर अपडेट केलेला आहे, तो आपल्याला त्या बिलावर जेव्हा आपल्या घरी तो बिल पोहोचेल तेव्हा तुम्हाला अपडेट झालेला दिसेल आणि साईडवर तर दिसेलच. अशा प्रकारे तुम्हाला सर्व मोबाईल्सवर अपडेट येतील. जेव्हा रीडिंग होईल तेव्हा रीडिंगचं तुम्हाला व्हेरिफिकेशन मिळेल. तुमचं रीडिंग झालेली आहे, तुमचं बिल किती आहे, तुमचं ड्यू आहे का, हे सर्व आपण त्यामध्ये करू शकतो. आता मी इलेक्ट्रिक बिल डाउनलोड करून तुम्हाला दाखवते आहे. आता नाही दिसणार, जेव्हा तुमच्या घरी जेव्हा येईल ना, इथे झालेला आहे मोबाईल नंबर अपडेट. अशा प्रकारे आपण मोबाईल नंबर अपडेट करू शकतो. थँक्यू. व्हिडिओला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीसाठी मला फॉलो करा.